नमस्कार. प्रॉपर्टी इन रत्नागिरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी टोटली 2 एकर 1 गुंठ्याची जागा दाखवणार आहे. पूर्ण जागा ही सपाट प्लेन जागा आहे आणि प्लॉटमध्ये काजूची झाडं आहेत. काजू बागायत शेती केलेला हा प्लॉट आहे. टोटली काजूची 100 काजूची लागती झाडं आहेत. तसेच प्लॉटमध्ये फार्म हाऊस बांधलेला आहे. तसेच एक छोटंसं शेळी पालनासाठी शेड बांधलेले आहे. तसेच बोरवेल आहे प्लॉटमध्ये. तसेच पाण्यासाठी विहीर आहे आणि असा पूर्ण भात शेतीचा प्लॉट आहे. अशी टोटली शेतजमीन ही 2 एकर 1 गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. शेतजमिनीचा प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. वर्ग 1 ची शेतजमीन आहे. 7/12 क्लिअर टायटल असलेली शेतजमीन आहे. 7/12ला फक्त एकच नाव आहे आणि पूर्ण प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे. पूर्ण प्लॉटला डिमार्केशन केलेलं आहे. तारेचं कंपाऊंड आहे प्लॉटला सगळं आणि या ठिकाणी वस्ती जी आहे ती प्लॉटपासून बाजूलाच आहे. एक 50-100 मीटरच्या अंतरावर वस्ती अवेलेबल आहे. अशा ठिकाणी ही शेतजमीन ही पूर्ण टोटल लाल मातीची शेतजमीन आहे. या ठिकाणी कोणतीही शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि निसर्ग सानिध्यामध्ये या ठिकाणी तुम्ही आपलं एक फार्म हाऊस या ठिकाणी मोठंच्या मोठं बांधू शकता. अशी ही शेतजमीन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर मंडळी, तत्पूर्वी हा पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या जागेची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी घेता येऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे. शेतीचा सातबारा असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. जेव्हा जागा तुम्ही विकत घेताय तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला तुम्ही माझ्याकडून बनवून घेऊ शकता आणि शेतकरी दाखल्याने तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मंडळी, अशी ही वर्ग 1ची शेतजमीन 7/12 क्लिअर टायटल असलेल्या शेतजमिनीचे मालक होण्यासाठी तुम्हाला ह्या प्लॉटला भेटणं आवश्यक आहे. या जागेची माहिती घेणं आवश्यक आहे. आजकाल डेव्हलप शेतजमिनीचे किमती ह्या तशा अजून कमीच आहेत. ही शेतजमीन जी आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. जी शेतजमीन चांगली डेव्हलप केलेली आहे आणि पूर्ण प्लेन सपाट प्लॉट या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. प्लॉटमध्ये शेळी पालनासाठी शेड उभारलेले आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला फार्म हाऊस जर सेपरेटली बांधायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बांधू शकता. तर मंडळी, या ठिकाणी प्युअर मातीचा प्लॉट आहे. लाल मातीची जागा आहे. भात शेतीची शेतजमीन आहे. म्हणजे या ठिकाणी जी शेतजमीन आहे त्या ठिकाणी भात शेती करू शकता. तसेच या ठिकाणी नारळ, सुपारी अशी झाडं लावलेली आहेत वेगवेगळे आणि या ठिकाणी ॲडिशनल प्लांटेशन तुम्हाला करायचं असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर मंडळी, ही शेतजमीन तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे ही शेतजमीन आहे. शेतीचे जे पण माझे प्लॉट असतात त्याचं लोकेशन व इतर माहिती तुम्हाला आमच्या ऑफिसला भेट दिल्यास तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली जाईल. तर मंडळी, कृपया करून आपण जागेंचे लोकेशन व इतर माहिती तुम्ही प्रत्यक्ष भेटल्यावर तुम्हाला दिली जाईल, त्याची नोंद घ्यावी. तर मंडळी, आज तुम्हाला ही शेतजमीन विकत घ्यायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे. शेतकरी दाखला आम्ही या ठिकाणी 20 दिवसामध्ये बनवून देत असतो. तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. पूर्ण विश्वासाने या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला 20 दिवसामध्ये बनवून दिला जाईल आणि तो शेतकरी दाखला बनवून घेतल्यास तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. कोणतीही काही अडचण येऊ शकत नाही. तर मंडळी, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी दाखल्यासाठी फोन करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तसेच मंडळी, या शेतजमिनीमध्ये लाईट कनेक्शन आहे, बोरवेल आहे, पाण्यासाठी विहीर आहे, काजूची झाडं लावलेली आहेत, नारळीची झाडं लावलेली आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी लावलेल्या आहेत. तुम्ही पूर्ण हा प्लॉट बघितलात तर जास्तीत जास्त डेव्हलप केलेला प्लॉट आहे. तारेचं कंपाऊंड आपल्या प्लॉटला घातलेलं आहे. पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे. ही समोर दिसते ही पाण्याची विहीर जी आहे ती या ठिकाणी खोदलेली आहे आणि तिला आता म्हणजे थोडंसं अजून डीप मारायला लागेल या ठिकाणी. ते तुम्ही थोडंसं डीप केलात तर या ठिकाणी तुम्हाला ते
विहिरीचं पाणीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. या ठिकाणी केळीची झाडं लावलेली आहेत, नारळीची झाडं लावलेली आहेत. अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी तुम्ही ॲडिशनल प्लांटेशन अजून करू शकता आणि असं एक सुंदर फार्म हाऊस या ठिकाणी डेव्हलप करू शकता. तर नक्कीच मंडळी, डेव्हलप फार्म हाऊस आहे, पण याच्यात अधिक ॲडिशनल डेव्हलपिंग तुम्ही या ठिकाणी करून आपला एक मोठासा चांगलासा एक फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकता. तर नक्कीच मंडळी, या फार्म हाऊस उभारण्यासाठी तुम्हाला आणखी काही मदत हवी असेल ती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर नक्कीच मंडळी, या माझ्या शेतजमिनीला भेट द्या आणि या जागेची पूर्ण माहिती घेण्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप मेसेज करू शकता. थँक्यू. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. या शेतजमिनीची माहिती तुम्हाला अधिक घ्यायची असेल तर तुम्ही प्रत्यक्षात मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट भेट देऊ शकता. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओसह, नवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह, नवीन जागेच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.